हॅलो फ्रेंड्स, आज आहे वीकेंड सॅटरडे. सो मी आज एन्जॉय करायला चालली आहे हळशी लेकला. आणि आपण सुरुवात करणार आहे. मस्त असा व्ह्यू आहे, कोकण टाईप. नारळाची झाडं वगैरे आहेत आणि पूर्ण सगळीकडे ग्रीनरी आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण दिसतं आहे. आणि खूप सारी भाताची शेती पण मी बघितली येताना. इंद्रायणी भात बघू शकता तुम्ही, किती छान असा सुंदर व्ह्यू आहे. नारळाची झाडं आणि एकदम थंड असं वातावरण आहे. तुम्ही कधीही येऊ शकता फिरायला इथे. खूप छान व्ह्यू आहे. पुण्यापासून 50 किलोमीटरवरती आहे हळशी टेम्पल म्हणून तुम्ही सर्च करू शकता गुगलला. फिरण्यासाठी एकदम छान आणि एकदम शांत असं प्लेस आहे. एकदम वीकेंड छान एन्जॉय होतं फॅमिलीसोबत. फॅमिली ट्रिप होऊ शकते तुमची एक. बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे. एकदम कोकणात आलेल्याचा फील येतो इथे आल्यानंतर. आणि हे मंदिर आहे ना, ते डोंगरावरती आहे, त्यामुळं व्ह्यू वगैरे खूपच छान आहे आणि बघायला पण छान वाटतं आणि एकदम रिलॅक्स फील होतं. तुम्ही पुढे बघू शकता किती छान व्ह्यू आहे. एकदम ग्रीनरी आणि शांतता असते, एवढी जास्त गर्दी नसते. एका ठिकाणी थांबून फॅमिली मेंबर्स येत असतात इथे एन्जॉय करायला. बसण्यासाठी एक छोटीशी फॅमिली ट्रिप होऊ शकते. हे बघू शकता तुम्ही, विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर आहे. किती छान बसलेत सगळे. दर्शन घेऊन तुम्ही एकदम रिलॅक्स होऊन बसू शकता इथे. थोड्या वेळासाठी मन प्रसन्न होतं एकदम. बघू शकता किती छान व्ह्यू आहे इथे. एकदम डोंगर आणि डोंगराच्या मध्ये बसलेलं हे मंदिर. किती छान व्ह्यू आहे. एकदम शांत आणि रिलॅक्स फील होतं इथं आल्यानंतर. तुम्ही नक्की विजिट करा इथे हळशी टेम्पल. हिंजवडीपासून 20-30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर आहे हिंजवडी फेजपासून. बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. एकदम रिलॅक्स. चला तर आपण बघूया पुढचा व्ह्यू कसा आहे, मंदिराचा परिसर वगैरे. आम्ही असं भटकत चाललेलो थोडं. सो म्हटलं आपण व्हिडिओ काढूया. बघू शकता किती छान आहे. स्वच्छता आणि सर्वच खूप मेंटेन ठेवलेलं आहे तिथे. आणि तुम्हाला जर खायचं म्हटलं तर तिथे वडापाव वगैरे भेटतं आणि थोडंसं स्नॅक्स वगैरे भेटतं. तुम्ही टिफिन वगैरे घेऊन जाऊ शकता आणि तिथे लंच करू शकता. इथे मंदिर आहे साईबाबांचं खाली आणि ते पण खूप प्रसन्न वाटते ते. आणि दत्त मंदिर पण आहे छोटंसं. मंडप टाकलेला आहे इथे. भजन वगैरे होतं संध्याकाळी. चला तर मग आपण बघूया. थोडासा एक छोटासा व्हिडिओ काढला मी इथे. म्हटलं व्ह्यू काढावा म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला एक छोटासा. आणि नंतर मग छोटे असे फुलांची व्हिडिओ बनवला. किती सुंदर दिसत आहेत एकदम. बघू शकता तुम्ही परिसर किती सुंदर आणि स्वच्छ आहे. आणि खूपच छान वाटलं मला तिथे फिरून. मन प्रसन्न झालं आमचं. अशीच तुम्ही ट्रिप एन्जॉय करू शकता तुमच्या फॅमिली मेंबरसोबत. हे बघू शकता किती छान कलर आहे फुलांचा. आणि इथे गाई आणि गाईचं वासरू. मंदिर किती छान आहे. रंगीबेरंगी फुलांची झाडं आहेत. कमळ आहे. खूपच छान वाटलं मला इथे फिरून.
नंतर आम्ही इथे गेलो. तिथे एक तलाव आहे, तिथे एक छोटासा तलाव आहे, तिथे तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता आणि ॲडव्हेंचर्स पण आहेत, तिथे तुम्ही ॲडव्हेंचर्स वगैरे करू शकता. इथे तुम्हाला वडापाव वगैरे भेटू शकतो खाण्यासाठी. चला तर आपण मग व्ह्यू एन्जॉय करूया. मागे कसा आहे व्ह्यू, मागे एकदम डोंगर आहे. तुम्ही पावसाळ्यात गेलात तर व्ह्यू खूपच छान असतो, एकदम फॉग वगैरे असतो आणि पूर्णच असा पाऊस वगैरे पडत असतो आणि मागे फॉग असतो डोंगरावरती. पावसाळ्यामध्ये खूप छान व्ह्यू असतो. आत्ता आम्ही हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये गेलो. इथे हिवाळ्यामध्ये पण खूपच छान आहे फिरण्यासाठी. हा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा परिसर आहे. बोटिंग करतायत लोक काही तिथे आणि तुम्ही ॲडव्हेंचर पण करू शकता. फुलं किती सुंदर आहेत. आणि इथूनच हळशी मंदिरापासून एक 2-3 किलोमीटरवरती हळशी लेक म्हणून आहे. तिथे एक व्ह्यू पॉईंट आहे, तिथे पण तुम्ही बोटिंग करू शकता हळशी लेकमध्ये. आम्ही तर खूप एन्जॉय केला हा सॅटर्डे हळशी टेम्पलला. तुम्ही पण नक्की विजिट द्या. खूपच सुंदर आणि शांत आणि खूपच अट्रॅक्टिव्ह मंदिर आहे. मोस्ट ऑफ दी माळकरी लोक इथे येतात कारण हे पांडुरंगाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी, आणि इथे भजन वगैरे होत असतं, त्यामुळे माळकरी लोक इथे विजिट करतात. आणि हा तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. इथे ह्याचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे छोटंसं की. आणि इथे पेड अमाऊंट आहे, पेड करावं लागतं. इथे पण साई मंदिर वगैरे आहे, तर आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी. हा बघू शकता तुम्ही व्ह्यू किती छान आहे. चला तर आम्ही आता रिटर्न निघालो पुण्याच्या दिशेने. खूपच असा छान असा व्ह्यू एन्जॉय केला आणि आमचा सॅटर्डे खूपच मस्त गेला. बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. कोकणला गेले त्याचा मला फील आला आणि जाता जाता म्हटलं आता इथे एन्जॉय करावा व्ह्यू आणि फोटो काढावेत, म्हणून आम्ही ते थांबलो आणि मस्त असे फोटो काढले पोज देऊन. मस्ती केली थोडीशी, तुम्ही बघू शकता. आणि माझा ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा व्ह्यू. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि असं आम्ही रिटर्न घरी निघालो 5 वाजता एन्जॉय करून सॅटरडे. मस्त अशी सॅटरडे एन्जॉय केला आणि गाडीवरती राईड घेतली आम्ही. इथे अशी भाताची शेते, इंद्रायणी भात, वेगवेगळ्या प्रकारचे भात लावलेले आहेत. थँक्यू सो मच.